पण आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, सांगली जिल्ह्यामध्ये डी-सी बँकेच्या बघा 444 जागासाठी भरती सुटलेली पहा. अतिशय गोल्डन चान्स असणार आहे. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरायचे आणि अभ्यासाला लागायचे पहा. खूप आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी पगारसुद्धा चांगला भेटणार आहे पहा. आणि जे काही निगेटिव्ह लोक आहेत पहा, त्यांच्यापासून लांब राहा. आपला मन लावून अभ्यास करा. यश निश्चित आपलंच आहे पहा. व्यवस्थित अभ्यास करा. 100% आपल्याला या ठिकाणी यश मिळणार आहे असा मनामध्ये विश्वास धरा. नक्कीच अभ्यासाला लागा पहा. निगेटिव्ह जे लोकं तुम्हाला निगेटिव्ह करत असेल, असंच आहे तसंच आहे, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आपण एक खाली एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा स्पेशल सांगली जिल्हा डी-सी-सी बँके भरतीसाठी बघा. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्या ग्रुपची आपण लिंकसुद्धा टाकलेली पहा. त्यावर क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. खूप आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. या ठिकाणी आपण सगळे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, त्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? काय प्रश्न आहे पहा. सांगली जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? तर लक्षात ठेवा सांगलीच आपलं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा सांगली. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्रफळ किती? 8,572 चौरस किलोमीटर सांगलीचं क्षेत्रफळ आहे पहा. यामध्ये तालुके 10 आहेत पहा. 10 तालुक्याची नावं मी पटपट सांगतो. पहिले पहा कडेगाव, त्याच्यानंतर वाळवा, मिरज, शिराळा, कवठे महांकाळ, तासगाव, आटपाटी, जत, पलूस, खानापूर त्याला विटा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या ठिकाणी प्रमुख पिके ज्वारी, गहू, हरभरा, ऊस, तंबाखू. प्रमुख नद्या जर पाहिल्या तर कृष्णा ही प्रमुख नदी पहा. वारणा त्याचसोबत मानगंगा, बोर ह्या सुद्धा सांगलीमध्ये नद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा. आत्ताच पाहिला आपण की जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर एकूण तालुके मित्रांनो टोटल 10 तालुके आहेत. किती आहेत पहा? 10 तालुके आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र हे सांगली जिल्ह्याच्या वाट्यास आलं आहे? तर मित्रांनो 2.80 ऑप्शन क्रमांक 2 2.80 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा सांगली जिल्ह्यामध्ये प्रमुख नदी कोणती आहे? तर नदी आहे मित्रांनो कृष्णा नदी. प्रमुख नदी कोणती आहे? कृष्णा नदी पहा. रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यामध्ये काय म्हणून ओळखलं जातं? तर शाळू म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 शाळू. सांगली जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो सांगली जिल्हा हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर हळदीच्या उत्पादनासाठी. ऑप्शन क्रमांक 1 हळद उत्पादन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सांगली जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून कोणत्या तालुक्यामध्ये द्राक्षाचं उत्पादन अग्रेसर आहे? तर तासगाव मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 तासगाव याचं काय आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे काय? तासगाव. पुढचा प्रश्न आहे कोणत्या तालुक्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत? तर शिराळामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शिराळामध्ये आपल्याला बॉक्साईटचे साठे मिळतात. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सांगली या ठिकाणी आपले याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सांगली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते एक रेल्वे जंक्शन आहे? तर कोणतं रेल्वे जंक्शन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिरज याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे मिरज. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या ठिकाणी नागपंचमीला यात्रा भरते? तर यात्रा कोणत्या ठिकाणी भरते? तर शिराळा या ठिकाणीच भरते पहा. लक्षात ठेवायचं आहे शिराळा. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रति सरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा कोणता आहे? तर हा सुद्धा सांगलीचे पहा. नेक्स्ट आहे पहा, पलूस हा तालुका कोणत्या तारखेला अस्तित्वामध्ये आला? तर 26 जून 1999ला मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कडेगाव हा नवीन तालुका कोणत्या तारखेला अस्तित्वामध्ये आला? तर 6 एप्रिल 2002 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, सांगली जिल्ह्याला काय म्हणून गौरवलं जातं? तर नाट्य पंढरी म्हणून. ऑप्शन क्रमांक 2 नाट्य पंढरी. कोयना जलाशयाचं नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सागर. नेक्स्ट पहा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं? तर हे मित्रांनो सांगलीमध्येच पाहायला मिळतं. कुठं? सांगलीमध्ये. मध्ये आपण सांगली डी-सी-सी बँकेसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. या व्हिडिओची PDF महत्त्वाच्या चालू घडामोडी तसेच परीक्षेच्या दृष्टीने IMP पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. आणि मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. जर तुम्हाला जॉईन होता आलं नाही तर जो काय आपला नंबर आहे 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही मला WhatsApp करा. जॉईन करा म्हणून, तर मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉईन करून घेईन. तर लवकरात लवकर सर्वांनी ते करून घ्या जॉईन. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. त्याच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका खालीलपैकी कोणती भूमिका बजावत असतात? तर मध्यस्थीची भूमिका मित्रांनो ऑप्शन क्रमांक क मध्यस्थीची भूमिका बजावत असतात पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा RBI ही काय मित्रांनो मध्यवर्ती बँक आहे.
आयात निर्यात व्यापाराला मदत करणे हे कोणत्या बँकेचं प्रमुख उद्दिष्ट आहे? तर मित्रांनो, आयात निर्यात बँका ऑप्शन क्रमांक ड. खालीलपैकी कशाचा विनिमय बँकेच्या कार्यामध्ये समावेश होत नाही? तर व्यापारी बँकेची बँक म्हणून काम करणे याचा इतर मित्रांनो या ठिकाणी समावेश होत नाही. प्रामुख्याने टिंबटिंबचा व्यापार व्यवसायासाठी खेळतं भांडवल पुरवतात. तर व्यापारी बँका ऑप्शन क्रमांक ड. व्यापारी बँका याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये टिंबटिंब ही बँक हुंडावळीचा दर स्थिर राखण्याचं कार्य करते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक या ठिकाणी हुंडानावळीचा दर स्थिर राखण्याचं कार्य करत असते. पतपत्र म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट मिळवण्यासाठी आयात व्यापारी खालीलपैकी कोणत्या बँकेकडे संपर्क साधेल? तर लक्षात ठेवा मित्रांनो, विनिमय बँक ऑप्शन क्रमांक ड. विनिमय बँक. टिंबटिंब शेतीस दीर्घ मुदतीचा कर्जाचा पुरवठा करतात. तर कोण करतात मित्रांनो? ज्या काही भूविकास बँका आहेत या शेतीला दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात. टिंबटिंब या प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाही. तर चालू खात्यावरती मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. बँकेच्या एकूण ठेवीमध्ये सर्वाधिक भाग हा टिंबटिंब खात्याचा असतो. तर चालू खातं ऑप्शन क्रमांक चालू खातं. टिंबटिंब या प्रकारच्या खात्यामध्ये ठराविक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. तर मित्रांनो, संचित ठेव खात्यामध्ये ठराविक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते पहा. सांगली DCC बँक भरती या ठिकाणी निघालेली आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर पोस्ट काढायची असेल तर सगळे विषय करणं खूप गरजेचं आहे पहा. सहकार, बँकिंग, सामान्य ज्ञान, इंग्रजी, संगणक प्रश्न, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर PYQ सुद्धा भेटणार आहेत पहा. आणि मित्रांनो हे सगळे प्रश्न 10,000 असणार आहेत 399 रुपयाला. तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही फोनपे नंबर आहे 9325230840 या नंबरला 399 रुपये पेड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच नंबरला सेंड करायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. आता मित्रांनो, लवकरात लवकर सर्वांनी या PDF घ्यायचे आहेत पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे PDF तयार केलेले आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की जितका जास्त उशीर करताल तितका जास्त आपलं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे पहा. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे, जागासुद्धा भरपूर आहेत पहा आणि नोकरी लागायचा चान्ससुद्धा या ठिकाणी चांगला आहे. संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे PDF तयार केले आहेत पहा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत 399 रुपयाला. मित्रांनो या ठिकाणी पहा, कॉम्बो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. एकच विषय रटाळवाणी वाचून जमणार नाही या ठिकाणी. सगळ्या विषयाला सारखं वेटेज सुद्धा भेटलं पाहिजे. यासाठी मित्रांनो फोनपे, Google Pay नंबर आपला 9325230840 आहे. यावरती तुम्हाला या ठिकाणी सगळं मिळून जाईल. पेमेंट करा. पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न आणि उत्तरं पाठवून देईल. पैशाकडे बघू नका. आज पैसे आहेत पहा. वेळ नसते पहा. गेलेली वेळ परत नसते. पैसे कधी पण कमी येतात, परंतु गेलेली वेळ आपल्या हातामध्ये नाही पहा. 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो. योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होऊन जाईल. त्याला जास्त काही सांगत नाही. तर लवकरात लवकर जा फोनपेमध्ये पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल. ज्या खात्यामध्ये बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये कितीही वेळा पैसा ठेवता येतो अगर काढता येतो, त्या खात्याला टिंबटिंब असं म्हणतात. तर त्याला मित्रांनो चालू खाते, त्यालाच आपण करंट अकाउंट असं सुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, नोकरदार आणि मध्यमवर्गीय यांच्यामध्ये बँकेचे टिंबटिंबचं खाते अधिक लोकप्रिय आहे. तर बचत खाते, लक्षात ठेवा बचत खाते. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या प्रकारच्या खात्यावर सर्वाधिक दराने व्याज दिलं जातं? कोणत्या प्रकारचं खातं आहे? त्याला मुदत ठेव खाते म्हणतात, FD. नेक्स्ट मित्रांनो, पुष्कळदा बँका आपल्याला खातेदारांच्या चालू खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढण्याची त्यास सवलत देते. त्या सवलतीला टिंबटिंब म्हणतात. त्याला मित्रांनो काय म्हणतात? अधिकर्ष सवलत असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक अधिकर्ष सवलत. टिंबटिंब या प्रकारच्या धनादेशाचे पैसे तो धनादेश ज्याच्या ताब्यात आहे अशा कोणासही मिळत नाही. तर वाहक धनादेशाचं उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक वाहक धनादेश. धनादेशाला टिंबटिंब असं सुद्धा म्हणतात. तर धनादेशाला मित्रांनो चलनी दस्तावेज असं सुद्धा म्हटलं जातं. काय? चलनी दस्तावेज. टिंबटिंब या प्रकारचा धनादेश साध्या हस्तांतराने दुसऱ्याकडे देऊन हस्तांतरित करता येतो. तर मित्रांनो वाहक धनादेशाचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब या धनादेशाचे पैसे आदात्याच्या खात्यातच जमा होतात. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे रेखांकित धनादेश. ऑप्शन क्रमांक क रेखांकित धनादेश. धनादेश रेखांकित करण्याचा प्रमुख उद्देश काय आहे? तर मित्रांनो सुरक्षितता. ऑप्शन क्रमांक ब सुरक्षितता याचं बरोबर उत्तर आहे पहा.
टिंबटिंब हे पुस्तक म्हणजे बँकेच्या खातावहीमधील खातेदारांच्या खात्यामध्ये उताराच होय. तर पासबुक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पासबुक. टिंबटिंब प्रकारच्या धनादेशाला धोकादायक दस्तऐवज म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा वाहक धनादेश लक्षात ठेवायचंय. वाहक धनादेश याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, धनादेशावरील तारखेपासून जास्तीत जास्त मुदतीच्या आत धनादेश वटवता येतो. तर बघा 3 महिन्याच्या आत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 महिने. टिंबटिंब याला आदाता किंवा पेयी असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याला मित्रांनो ज्यास धनादेशाचे पैसे मिळणार आहेत त्यास. ज्याने धनादेश काढला आहे त्यास टिंबटिंब असं म्हणतात. त्याला आदेशक असं म्हणतात. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक ब. खालीलपैकी कोणाची सही धनादेशावर असणे आवश्यक आहे? तर आदेशक याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. तुम्हास परवानगी तुम्हास परगावी पोस्टाने धनादेश पाठवायचा आहे. अशा वेळी तुम्ही खालीलपैकी कोणत्या प्रकारचा धनादेश पाठवाल? तर मित्रांनो लक्षात ठेवा रेखांकित धनादेश याचं बरोबर उत्तर आहे पहा. चेकच्या धनादेशाच्या पाठीमागे त्याचे हस्तांतर करण्याच्या हेतूने स्वाक्षरी करणे म्हणजे टिंबटिंब वय. त्याला मित्रांनो पृष्ठांकन असं म्हणतात. काय म्हणतात? पृष्ठांकन. ज्यावेळी धनादेशावर श्रीकांत क्षीरसागर यांना किंवा त्यांच्या आदेशाप्रमाणे पैसे द्यावेत असे पृष्ठांकित केलं असेल तर त्यावेळी पृष्ठांकनाला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला मित्रांनो विशिष्ट पृष्ठांकन असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ब. ज्यावेळी पृष्ठांकन करणारी व्यक्ती धनादेशाच्या मागे फक्त आपली स्वाक्षरी करून तो धनादेश दुसऱ्यास देते त्यावेळी त्या पृष्ठांकनाला टिंबटिंब असं म्हणतात. त्याला साधे पृष्ठांकन असं म्हणतात. कसं? साधे पृष्ठांकन. नेक्स्ट आहे मित्रांनो टिंबटिंब या प्रकारचा धनादेश हरवला किंवा चोरीस गेला तर त्याचे पैसे कोणाच्या खात्यावर जमा झाले ते समजू शकतं. तर मित्रांनो रेखांकित धनादेश ऑप्शन क्रमांक क. रेखांकित धनादेशाचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो जेव्हा धनादेशावर 2 समांतर तिरप्या रेषा काढून त्या रेषांच्या मध्ये एखाद्या विशिष्ट बँकेचे किंवा बँकेच्या विशिष्ट शाखाचं नाव लिहिण्यात येते तेव्हा त्या धनादेशाला कोणता धनादेश म्हणतात? त्याला मित्रांनो विशिष्ट रेखांकित असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा विशिष्ट रेखांकित. बँकांमधील देण्या घेण्याचे हिशोब टिंबटिंब मार्फत मिटवले जातात. तर लक्षात ठेवा मित्रांनो निरसन केंद्र ऑप्शन क्रमांक क. निरसन केंद्र याचे बरोबर उत्तर आहे पहा. बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर काढलेली दर्शनी हुंडी म्हणजे? तर मित्रांनो त्याला ड्राफ्ट असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक अ. ड्राफ्ट. समजा तुम्ही व्यापारी आहात आणि दुसऱ्याकडून येणं असलेली रक्कम खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये स्वीकारणे तुम्ही अधिक पसंत कराल? तर मित्रांनो बँक ड्राफ्ट याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा बँक ड्राफ्ट. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. वाहक धनादेशाचा धारक त्याचे रेखांकित आदेश रूपांतर करू शकतो. हे बरोबर आहे मित्रांनो. साध्या रेखांकित धनादेशाचे विशिष्ट रेखांकित धनादेशामध्ये रूपांतर करता येतं. मित्रांनो या ठिकाणी पहा हे सुद्धा बरोबर आहे. परंतु विशिष्ट रेखांकित धनादेशाचं सर्वसाधारण रेखांकित धनादेशामध्ये रूपांतर करता येत नाही. मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं चुकीचं विधान आहे पहा. धनादेशावरील रेखांकन रद्द करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? तर मित्रांनो धनादेश काढणारा ऑप्शन क्रमांक क. धनादेश काढणारा. टिंबटिंब खात्यामधून आठवड्यात फक्त 3 वेळाच पैसे काढता येतात. तर बचत खाते याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब ऋण नकोस किंवा आज्ञा दाखवताच धारकास त्या हुंडीचे पैसे दिले जातात. तर मित्रांनो दर्शनी याचं योग्य उत्तर आहे पहा. पोस्टेड चेक म्हणजे टिंबटिंब धनादेश होय. म्हणजे पुढील तारीख असलेला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. टिंबटिंब हा दस्तऐवज ऋणकोने स्वीकृती दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकत नाही. तर मित्रांनो व्यावहारिक हुंडी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. मुदतीचा हुंडा ऋणकोकडे एकूण टिंबटिंब वेळा सादर केली जाते. तर 2 वेळा मित्रांनो याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब 2 वेळा. पुढचा प्रश्न मित्रांनो मागता क्षणी ज्या हुंडीचे पैसे द्यावायचे असतात अशी हुंडी ऋणकोकडे खालीलपैकी किती वेळा सादर केली जाते? तर किती वेळा सादर केली जाते मित्रांनो? फक्त एकदा याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुदतीनंतर पैसे द्यावायच्या हुंडीची देय तारीख काढण्यासाठी हुंडीच्या मुदतीच्या दिवसामध्ये सवलतीचे जादा टिंबटिंब दिवस मिळतात. तर मित्रांनो 3 दिवस याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब या भारतीय हुंडीच्या प्रकारामध्ये ज्या व्यक्तीस हुंडीचे पैसे द्यावायचे असतात तिच्या शरीरावर आणि इतर खुणा लिहिलेल्या असतात.
तर कोणत्या असतात मित्रांनो? निशान, जोग याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर बघा, विदेशी हुंडीचा अनादर झाल्यास त्याची नोटरीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बरोबर आहे पहा. ऋणकोने हुंडीचे पैसे देण्याचे नाकारले तर इतर संबंधित हुंडीचे पूर्वीचे धारक हुंडी काढणारा सध्याच्या धारकास पैसे देण्यास जबाबदार असतात. हे सुद्धा बरोबर आहे. स्वदेशी हुंडीचा अनादर झाल्यास त्याची नोटरीकडे नोंद करणे बंधनकारक नाही. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सर्व विधानं मित्रांनो हे बरोबर आहेत पहा. पुढं पुढं विचारलं मित्रांनो, व्यावहारिक हुंडीच्या संदर्भामध्ये केलेल्या विधानापैकी कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे? तर पहा मित्रांनो, ही हुंडी लेखी असणे आवश्यक नाही हेच विधान या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी सगळे या ठिकाणी बरोबर विधान आहेत पहा. साधारण भारतीय हुंडीचे किती प्रकार पडू शकतात? तर 8 प्रकार मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 8 प्रकार. टिंबटिंब या भारतीय हुंडीचे पैसे ज्याचे नाव त्या हुंडीत असते त्याला मिळतात. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक नामजोग याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक नामजोग. धनादेश म्हणजे टिंबटिंब प्रकारे होय. धनादेश म्हणजे एक प्रकारे टिंबटिंब होय असा प्रश्न आहे. तर हुंडी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, टिंबटिंब हा बँकेस सूचना देऊन बघा टिंबटिंब हा बँकेस सूचना देऊन धनादेशाचे पैसे देणे रोखू शकतो. तर मित्रांनो, आदेशक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आदेशक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम टिंबटिंब अनुसार सन 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तर बघा, रिझर्व्ह बँक इंडियाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1934 याचं बरोबर येतं पहा. इथं मूळच्या इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात येऊन तिचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केले गेले. खालीलपैकी कोणत्या वर्षी? तर 1955 मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 1955. पुढचा प्रश्न पहा. स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचं वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये कराल? तर बँक याचं बरोबर उत्तर आहे काय? बँक. पतनियंत्रणाच्या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धतीची विभागणी खालील 2 प्रकारे केली जाते. तर खालील कोणत्या 2 प्रकारे केली जाते? गुणात्मक आणि संख्यात्मक याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कशाचा निर्देश निवडक पतनियंत्रक पद्धती म्हणून करता येईल? तर रिझर्व्ह बँकेच्या सूचना ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने अ, रिझर्व्ह बँक ऑफ रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 अनुसार भारतातील बँकांचं अनुसूचित आणि बिगर अनुसूचित असे 2 प्रकार पडतात. उपरोक्त कायद्याची अनुसूची टिंबटिंबमध्ये नोंदलेल्या बँकेला अनुसूचित बँका असं संबोधलं जातं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2 बँकांना बघा अनुसूचित 2 मध्ये नोंदलेल्या बँकांना अनुसूचित बँका असं संबोधलं जातं पहा. बँकिंग आणि तत्सम आर्थिक क्षेत्रासंबंधित आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या प्रशासनामधून जाहीर करते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन आणि रिपोर्टिंग ऑन करन्सी फायनान्स आणि ब या दोन्ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स हे रिझर्व्ह बँकेचे वार्षिक प्रकाशन आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन हे तिचं टिंबटिंब प्रकाशन आहे. तर मित्रांनो हे कसं प्रकाशन आहे? तर मित्रांनो हे मासिक हे पाहिजे काय? मासिक. अग्रणी बँक योजनेद्वारे बँकांनी एक टिंबटिंब दत्तक घेणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो एक जिल्हा दत्तक घेणं काय पहा अपेक्षित आहे. नेक्स्ट मित्रांनो, इंदिराजींच्या कारकिर्दीमध्ये 19 जुलै 1969 रोजी इतक्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर 14 बँकेचं मित्रांनो राष्ट्रीयकरण करण्यात आलं. कधी? 1969 ला. समजलं? सन 1969 नंतर 1980 मध्ये पुन्हा एकदा बँकाचं राष्ट्रीयकरण केलं. तर यावर्षी किती बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? तर मित्रांनो 6 बँकेचं राष्ट्रीयकरण परत करण्यात आलं होतं पहा. सन 1969 मध्ये बँकेचं राष्ट्रीयकरण करताना काही विशिष्ट उद्देश ठेवले गेले होते. तर खालीलपैकी कोणता उद्देश यामध्ये समावेश करता येणार नाही? तर मित्रांनो रोजगार निर्मितीमध्ये वाढ करणे हा या ठिकाणी समावेश करता येणार नाही पहा. बाकी कृषी आणि लघु उद्योग क्षेत्राला पतपुरवठा करणे, काही मोजक्या व्यक्तींचं नियंत्रण दूर करणे आणि नवीन उद्योजकांना उत्तेजन देणे हे सगळं बघा राष्ट्रीयकरण करताना हे उद्देश होते. परंतु रोजगार निर्मिती यामध्ये नव्हता पहा. याचा समावेश नव्हता. टिंबटिंब ही औद्योगिक क्षेत्रामध्ये वित्त पुरवठा करणाऱ्या बँकेमधील शिखर बँक ठरलेली आहे. तर मित्रांनो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक त्यालाच IDBI असं म्हणतात पहा. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली कृषी पतपुरवठा पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली? तर मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर
डॉक्टर A.M. खोन्सो याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑगस्ट 2024 मधील स्थितीनुसार देशातील राष्ट्रीयकृत बँकेची संख्या किती आहे? तर 12 आहे पहा 2024 नुसार. शेती आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्डची स्थापना आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तर बघा 12 जुलै 1982 ला स्थापना झालेली पहा. भारताच्या रिझर्व्ह बँकेचे एकूणातले तिसरे परंतु पहिले भारतीय गव्हर्नर बनण्याचा मान कोणी मिळवला होता? तर सी.डी. देशमुख यांनी मित्रांनो मिळवला होता. लक्षात ठेवायचं आहे सी.डी. देशमुख. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती संस्था आजारी उद्योगधंद्याशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, आजारी उद्योगधंद्याशी संबंधित आहे. तर IRBI याचं बरोबर उत्तर आहे पहा. राज्यामध्ये एकूण किती जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. मुंबई येथील शेअर बाजार टिंबटिंब या वर्षी स्थापन झाला. तर 1877 मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पहा. कधी? 1877. भारताची औद्योगिक विकास बँक म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या अधिनियमाद्वारे स्थापन झाली? तर 1964. लक्षात ठेवा 1964 याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणती बँक ही औद्योगिक विकासासाठी पतसुविधा याचा पुरवठा करते? तर IDBI याचं बरोबर उत्तर आहे पहा. इथपर्यंत आले असाल तर तुम्ही बघा एकदम जागरूक आहात पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन, कारण की तुम्हाला खूप नोकरीची गरज आहे. तुमच्यामध्ये खूप जास्त जिद्द आहे पहा. तर बघा इथपर्यंत आले असाल तर लगेच फोनपेमध्ये जा, योग्य दिशेने अभ्यास करा. बघा कुठं पण आपल्याला चिकटवाणी करायचं नाही. योग्य ठिकाणी पैसा गेलाच पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नॉलेज घेतलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी अभ्यास पण केला पाहिजे पहा. अभ्यासासाठी मित्रांनो ही चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. सर्व विषयाच्या PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, Google Payमध्ये जा, हा नंबर टाईप करा, ₹399 पेमेंट करा आणि लवकरात लवकर बघा या ठिकाणी पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सर्व PDF पाठवून देईल पहा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु अभ्यास करा. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये. तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पोस्ट. त्यामुळे लवकरात लवकर घ्या PDF बघा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. वेळ फार कमी पहा. आता या ठिकाणी आपले हॉल तिकीट सुद्धा येऊन जातील आणि आपल्याला बघा काही सुचणार नाही टायमाला. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल.